इराण आपली अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमता कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा थेट इशारा इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांनी अमेरिकेला दिला आहे. इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा नवा प्लॅन, संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या विळख्यातून सोडवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन योजना सादर केली आहे. या योजनेत इराणच्या बंदरांची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. ट्रम्प यांच्या या योजनेमुळे इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरेल $126वर पोहोचल्या आहेत. या महागाईचा फटका अमेरिकेसह संपूर्ण जगाला बसत असल्याने ट्रम्प यांना हा मार्ग लवकरात लवकर खुला करायचा आहे. सरकारी दूरचित्रवाणीवर खामेनेई यांच्या निवेदन प्रसारित करण्यात आले. यात पर्शियाच्या आखातात अमेरिकेची जागा समुद्राच्या तळाशी असल्याचा टोमणा मारत आखाती प्रदेशाचे भविष्य अमेरिकेच्या हाती नाही, असे ते म्हणाले. योजनेतील प्रस्ताव. नव्या योजनेनुसार अमेरिकेचे नौदल इराणच्या बंदरावरील आपली नाकेबंदी अधिक कडक करेल. त्यांचे इराणी तेल निर्यात ठप्प होईल. आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा खंडित करण्याचे इराणचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांसोबत मिळून कडक पावले उचलणार आहे. इराणचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अन्य राजनयिक आणि लष्करी धोरणांचा पुन्हा विचार. इराण अण्वस्त्र क्षेपणास्त्र क्षमता सोडणार नाही. इराण आपली अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमता कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा थेट इशारा इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांनी अमेरिकेला दिला आहे. नॅनो तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञानाप्रमाणेच अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमता ही 9 कोटी इराणी जनतेची राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्यांचे प्राणपणाने रक्षण केले जाईल. आमचे सैन्य अजून मजबूत असल्याचे हे खामेनेई म्हणाले.